नमस्कार मित्रांनो, मी रवी गोडगे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की मी आज कुठे आहे? मी तुम्हाला अशा ठिकाणी मोटिवेशन घ्यायला घेऊन आलो आहे जिथे मला सूर्यास्त छान प्रकारे दिसेल. इकडे बघा, छान सूर्यास्त होत आहे मित्रांनो. मित्रांनो, सूर्यास्त म्हणजे काय नेमकं? की सूर्य थोडी ना मावळतो, सूर्य संपत नाही मित्रांनो. सूर्य कुठेतरी दुसरीकडे उगत असतो. तसंच मनुष्याच्या आयुष्यामध्ये अनेक असे क्षण येतात ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण आता संपलो, आता आपलं काहीच खरं नाहीये, आता आपण हार मानली. बऱ्याचदा असे लोक हारून आत्महत्या देखील करतात. परंतु मित्रांनो, सूर्य जसा मावळताना दिसतो, पण तो मावळत नसतो, तर कुठेतरी उगवत असतो. तसंच आपली कुठली तरी हार आपल्या कुठल्या तरी सुरुवातीची कारण असते मित्रांनो. त्यामुळे कधीही आयुष्यात कोणत्याही गोष्टीला तुम्ही जर हारला, संपला, तर तुम्ही तर नाराज होऊ नका, शांत बसू नका किंवा तुम्ही अपसेट होऊन राहू नका. तुम्हाला असं समजा की तुम्हाला काहीतरी नवीन ऑप्शन निर्माण झालाय, ज्यासाठी तुम्हाला हे तुमच्या देवाने दरवाजा बंद केलेला आहे मित्रांनो. म्हणून सूर्यास्ताप्रमाणेच नेहमी ज्वलनशील राहा. कोणतीही वेळ असू द्या, कशी वेळ असू द्या, त्याच्याशी तुम्ही लढायचं शिका मित्रांनो. सूर्यासारखं आज एका ठिकाणी मावळल्यात तर दुसऱ्या ठिकाणी उजेडाचं शिका मित्रांनो. म्हणून आज मी या प्लेसवरती मी सूर्यास्त बघायला मला खूप जास्त आवडतो. आणि मला सूर्यास्त बघितल्यानंतर मला लक्षात आलं की काहीतरी आपण या विषयावरती बोललं पाहिजे, जेणेकरून आपल्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांना समजलं पाहिजे की सूर्यास्ताचं महत्व किती आहे. सूर्यास्त जरी मावळताना सुंदर दिसतोय, म्हणजे तुमचं जे शेवट असते ती सुंदरच असते, कारण त्याच्यासाठी तुम्ही कुठेतरी उगवणार असता मित्रांनो. म्हणून आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही परिश्रम करायची वेळ येऊ द्या, हार मानू नका मित्रांनो. कारण तुम्ही कधीही संपत नाही मित्रांनो. जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत मी जिंकत नाही, तोपर्यंत मी हरत नाही मित्रांनो. आलं लक्षात मित्रांनो? म्हणून कधी सूर्याकडनं शिकायचं असेल, सूर्यास्ताकडनं काहीतरी शिकायचं असेल, तर हे शिकायचं की आज मी जरी मावळताना दिसतोय लोकांना, तरी मी कुठेतरी उद्या उजाडणार आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.